मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेसवर सध्या प्रवासाचा नाही तर सहनशक्तीचा सोहळा सुरू झालेला आहे. जर तुम्ही या मार्गावर निघणार असाल तर थोडं सावधपणानं आपलं नियोजन करून पाऊल उचला किंवा सोबत जेवण अंथरून पांघरून आणि 2 दिवसांचा संयम घेऊन निघा. कारण इथे फक्त गॅस टँकर उलटत नाही तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेची अब्रू सुद्धा रोज उलटताना दिसते. 32 तास एखाद्या देशाचं युद्ध संपते इतक्या वेळात, पण आपल्या हायटेक सरकारला एक टँकर बाजूला सारता आलेला नाही. बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणाऱ्यांच्या काळात गॅस लिकेज थांबवण्यासाठी 32 तास लागतायत. ही विकासाची कोणती एक्सप्रेस गती आहे? एकीकडे कोट्यावधींचा टोल वसूल करताना तुमचा हात थरथरत नाही, मग सुविधा देताना पाय का लटपटतात? आज सलग 4था दिवस आहे. टँकर गेला आणि विकेंड आला, पण सामान्य माणसाचा मनस्ताप मात्र कायम आहे. मंत्र्यांच्या ताफ्यासाठी रस्ते रिकामे करणाऱ्या पोलिसांनी जर सामान्य जनतेसाठी इतकीच तत्परता दाखवली असती तर हजारो लोक तासनतास गाडीत रडले नसते. हे सरकार आहे की कुंभकर्णाची झोप घेणारं मंडळ? रस्ते रक्ताना माखलेत आणि डोळे ट्रॅफिकने थकलेत, तरीही तुमच्या उपाययोजना फक्त कागदावरच का? लक्षात ठेवा, टोल घेताना तुम्ही वाघ असता, पण संकट आल्यावर कागदी वाघ का होतात? हा फक्त रस्ता नाही तर सरकारच्या नाकर्तेपणाचा जिवंत नमुना बनलेला आहे. त्याचाच भांडाफोड आजच्या व्हिडिओमध्ये आपण करतोय. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. मुंबई आणि पुण्याला जोडणारा हा एक्सप्रेस वे आहे की जगातील सर्वात मोठं ओपन एअर पार्किंग. हेच आता कळायला मार्ग उरलेला नाहीये. गेल्या 4 दिवसांपासून या महामार्गावर जो काही तमाशा सुरू आहे तो पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, आणि ती म्हणजे आपल्या सरकारसाठी गती म्हणजे फक्त निवडणुकीच्या घोषणांमधील शब्द आहे, रस्त्यावरची वस्तुस्थिती नाही. मंगळवारपासून आडोशी बोगद्याजवळ एक गॅस टँकर काय पलटी झाला, जणू संपूर्ण राज्याची प्रशासकीय यंत्रणाच त्या टँकर सोबत उलटली. तब्बल 32 तास. हो, बरोबर आहे, तब्बल 32 तासही वाहतूक कोंडी सुटलेली नव्हती. या काळात माणसाने चंद्रावर जाऊन परत यावं इतका वेळ लागलेला आहे. पण आपल्या बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एक पलटी झालेला टँकर नीट बाजूला सारता आलेला नाही. गॅस गळती झाली, मान्य आहे. सुरक्षा महत्वाची आहे, हेही मान्य आहे. पण ही गळती थांबवण्यासाठी आणि पर्यायी मार्ग मोकळा करण्यासाठी जो कासोवेग प्रशासनाने दाखवला, त्याला डिजिटल इंडिया म्हणायचं का, असा प्रश्न पडायला लागलेला आहे. आता लोकांच्या आयुष्यातील 32 तास तुम्ही धुळीला मिळवलेत, याचं उत्तर कोणाकडे आहे? टँकरचं संकट कसं बसं निवडलं, तोच आता विकेंड नावाचा नवीन संकट समोर उभं राहिलंय. प्रशासनाला जणू आजच कळलंय की अरे बाबा, आज तर शनिवार रविवार आहे, लोक पुण्याच्या दिशेनं फिरायला किंवा घरी जायला निघतील. काय सुरू आहे राज्यात? नाहक नागरिकांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे. बरं, फक्त आजच झालं असं नाही, नेहमीच ही बोंबाबोंब आहे. त्यातून आपण काही बोध घेणार आहोत की नाही? आहे तसं समस्याचं गाठोडं पाठीवर बांधून आपण पुढे जाणार. जर तुम्हाला माहित आहे की विकेंडला गर्दी होणार आहे, तर अतिरिक्त कुमक कुठं आहे? वाहतूक कोंडीत माणूस 4 तास अडकला तरी टोल नाक्यावर मात्र 1 रुपयाही कमी केला जात नाही. उलट त्या ठिकाणी देखील लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. पैसे घेताना तुम्ही हायटेक होता आणि सुविधा देताना मात्र बैलगाडी युगात का जातात? याचा विचार कुठेतरी करणं आवश्यक आहे. यावर सोशल मीडियावर सामान्य नागरिक संताप व्यक्त करतोय, पण सरकारला त्याचं घेणं देणं नाही. जेव्हा एखादा मंत्री या रस्त्यावरून जातो तेव्हा पोलीस खिसा साफ केल्यासारखा रस्ता साफ करतात. मग सामान्य माणसाच्या वेळी ही कार्यक्षमता कुठे जाते? जनतेनं टॅक्स भरायचा आणि रस्त्यावर तासनतास सडायचं, हेच का तुमचे अच्छे दिनचं मॉडेल? एक्सप्रेसवेवर वारंवार अपघात होतात, टँकर उलटतात, मग अशा वेळी क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच QRT काय करते? आधुनिक क्रेन, गॅस न्यूट्रलायझिंग यंत्रणा आणि पर्यायी मार्गाचं नियोजन फक्त कागदावरच का राहतात, याची उत्तर जनतेला दिली गेली पाहिजे. विरोधकांनी टीका केली की सरकार म्हणतं राजकारण करू नका. अहो, राजकारण करायला लोकांना वेळ आहे तरी कुठे? लोक गाडीत उपाशीपोटी बसलेत, तहानलेले त्यामध्ये अडकून पडलेत, लहान मुलं सोबत आहेत, वृद्धांचे जे हाल झालेत, त्याचा शाप या थंड बसलेल्या प्रशासनाला एक दिवस नक्कीच लागेल. फेसबुक आणि ट्विटरवर लोक विचारतायत की हे महाराष्ट्र आहे की कुणीतरी लावलेलं ट्रॅफिक जॅमचं प्रदर्शन? सरकारच्या निष्काळजीपणामुळे
लोकांच्या कामाचं नुकसान झालेलं आहे. विमानाच्या फ्लाईट चुकल्या आहेत, महत्त्वाच्या मुलाखती राहून गेल्यात. याची भरपाई सरकार करणार आहे का, की फक्त पुढच्या वेळी काळजी घेऊ असं लांबून पांगून बोलून पुन्हा टोल वाढवणार? सरकारला एकच सांगणं आहे की लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. गॅस टँकरमधून गॅस गळती झाली हे खरंय, पण तुमच्या प्रशासकीय कार्यक्षमतेची जी गळती उघड्यावर आली ना त्याच्या माध्यमातून, ती जास्त भयानक आहे. त्यामुळं प्रिय सरकारला, टँकर जर सरळ करायला 32 तास लागत असतील तर तुमचा विकास नेमका कोणत्या गतीने धावतोय हे देखील जाहीर करा आणि मनमोकळेपणानं लोकांना सांगायचं धाडस थोडं करावं. कारण जसा तुमचा वेळ अमूल्य आहे ना, त्याच पद्धतीने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा देखील वेळ तेवढाच महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. त्या वेळेचा कचरा होऊ देऊ नका. त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा नक्कीच करा, अन्यथा जनतेचा हा संताप येणाऱ्या काळात तुम्हाला ट्रॅफिक जॅममध्ये अडकवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही मंडळी? बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.